नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे छान मेथीचे मस्त पराठे बघणार आहे। बाजारात खूप मोठ्या प्रमाणात आता मेथी आलेली आहे आणि खूप छान फ्रेश हिरवीगार मेथी मिळते। तर मग आपण छान मेथीच्या वेगवेगळ्या रेसिपीज करून खाल्ल्या पाहिजेत। अशा पद्धतीने मेथी स्वच्छ नीट करून घेतल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर त्याला आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आहे। जेवढी पॉसिबल असेल तेवढी जास्त तुम्ही अशा पद्धतीने बारीक चिरून घ्या आणि त्यानंतर चिरलेली जी मेथी आहे ती आता मी एका परातीमध्ये घालून घेते। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे एक जुडी मेथीचा वापर केलेला आहे। आता आपण ही मेथी आहे ती एका परातीमध्ये काढून घेतलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची, त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा जिरं घालून वाटण करून घेतलेलं आहे। जाडसर वाटण करून घ्यायचं आहे आणि तो ठेचा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे। मेथी जेव्हा हिवाळ्यामध्ये फ्रेश मिळते तेव्हा भरपूर छान हिरवीगार मेथी आपल्याला बाजारात दिसते आणि छान मस्त रेसिपीज त्याच्या छान छान करता येतात। तुम्ही नक्की अशी वेगवेगळ्या प्रकारची मेथीच्या रेसिपीज करून ट्राय करा। त्यानंतर नेहमीप्रमाणे चवीपुरतं मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे, लाल तिखट घातलेलं आहे, ऑप्शनल आहे। लाल तिखट नाही घातलं तरी काही हरकत नाही। त्यानंतर धने पावडर, जिरे पावडर घातलेली आहे एक चमचा आणि अगदी पाव चमचा मी जिरं घातलंय आणि 2 मोठे चमचे पांढरे तीळ घालून घ्यायचे यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव वाटी अर्धी वाटी दही घालून घ्यायचंय। त्यानंतर 2 ते 3 चमचे बेसन घालून घेतलेलं आहे। आता या मेथीमध्ये जेवढं भिजलं जाईल तेवढं आपल्याला याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। आता गव्हाचं पीठ तुम्ही अंदाजाने घाला। अगदी मी यामध्ये 2 चमचे पाणी घालणार आहे। खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। जेवढं या मेथीमध्ये आणि या दह्याच्या पाण्यामध्ये जेवढं भिजलं जाईल एवढंच आपल्याला गव्हाचं पीठ या ठिकाणी वापरायचं आहे। मी 2 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे। तुम्ही बघू शकता छान मळून पीठ घ्यायचं आहे आणि एक 10 मिनिटं मी हे पीठ बाजूला ठेवून दिलेलं आहे। 10 मिनिटानंतर आपल्याला परत हे पीठ घेऊन छान घुसमळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने घुसमळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे मीडियम आकाराचे असे गोळे करून घ्यायचे। त्यानंतर या कोरड्या पिठामध्ये थोडासा गोळा असा छान बुडवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला जसा हवा तसा तुम्ही ज्या आकाराचा हवाय तशा पद्धतीने तुम्ही याला शेप देऊन मेथीचा पराठा लाटून घ्या। अशा पद्धतीने बघा मी हा मेथीचा पराठा लाटून घेतलेला आहे। एका ताटामध्ये मी बाजूला ठेवते आणि सेम याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा पराठा लाटून दाखवते। अगदी आपण जेव्हा गोळा घेतो त्यावेळी पिठामध्ये बुडवून घेतल्यानंतर सारखं पीठ लावण्याची गरज नाही आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला एक्स्ट्रा वाटलं पीठ असेल तर तुम्ही एका स्वच्छ कापडाने छान झटकून घेऊ शकता। अशा पद्धतीने आपले मेथीचे पराठे छान लाटून तयार झालेले आहेत। तवा सुद्धा छान कडकडीत गरम झालेला आहे। आता तूप हवं असेल, तेल हवं असेल, बटर हवं असेल, तुम्हाला जे काही आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे पराठे छान खरपूस भाजून घ्या। मी इथे तुपाचा वापर केलेला आहे, तूप घालून घेतलेला आहे। पराठा आपल्याला छान एका बाजूने व्यवस्थित चॉकलेटी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि नंतर उलटून सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचा। आता एक बाजू आपली छान भाजून झाली आहे, त्या बाजूला मी छान तूप लावून घेते। अशा पद्धतीने तूप स्प्रेड करून घ्यायचं आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूनेही छान तूप लावून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला छान मेथीचा खरपूस असा पराठा भाजून झालेला आहे। सेम याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा पराठाही याच पद्धतीने भाजून दाखवते। आता आपण छान पराठा तव्यावर घालून घेतलेला आहे। मेथीचे पराठे जेवढे शक्य असतील तेवढे पातळ लाटून घ्यायचे, खूप छान लागतात, चवीलाही सारखी आपण मेथीची भाजी घरात करून पण कंटाळा येतो, तर मेथीच्या अशा वेगवेगळ्या रेसिपीज केल्या तर मुलंही आवडीने खातात आणि घरातल्यांनाही छान आवडीने खाता येतं। त्यामुळे नक्की तुम्ही या मेथीच्या सीझनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मेथीच्या रेसिपीज करून तुम्हीही खा आणि घरातल्यांनाही खाऊ घाला। अशा पद्धतीने छान बघा दोन्ही बाजूनी खरपूस मेथीचा पराठा आपण भाजून घेतलाय। अगदी छान तूप लावून घ्यायचं, तूप स्प्रेड करून घ्यायचं। अशा पद्धतीने आपले मेथीचे पराठे खाण्यासाठी तयार आहेत। तुम्ही दह्याबरोबर, लोणच्याबरोबर हे पराठे छान एन्जॉय करू शकता। थँक्यू।